नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मुंबई उच्च न्यायालय यांच्या हमाल, शिपाई, त्याचप्रमाणे स्टेनोग्राफर, क्लर्क आणि वाहन चालक अशा वेगवेगळ्या पदांच्या जवळपास 2,500 प्लस वॅकन्सी निघालेली आहेत. तर त्यांची पदभरती कशी होणार आहे, त्याची परीक्षा कशी होणार आहे, सर्वांची परीक्षा पॅटर्न वेगवेगळे असणार आहेत, सिलेबस वेगळा असणार आहे, एक्झाम फी वेगळी असणार आहे. त्याने आपल्याला याचा ऑनलाईन अर्ज कसा करता येणार आहे आणि कधीपर्यंत करता येणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाने अशा वेगवेगळ्या 4-5 पदांसाठी एक PDF जाहीर केलेली आहेत. तर आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आम्हाला ही PDF कुठे पाहावयास मिळणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम, आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला येथेच मिळणार आहे. आणि जर काही डाऊट असेल तर आपण येथे इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे, आणि त्याचप्रमाणे आपण व्हिडिओच्या शेवटी आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा देणार आहोत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यामध्ये अडचण येत असते, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यांना सुद्धा फॉर्म भरण्यामध्ये हेल्प करणार आहोत. आपण त्यांना अर्ज सुद्धा भरून देणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या टेलिग्राम चॅनलवर आल्यावर मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती, त्याचप्रमाणे स्टेनोग्राफर, ग्रेड स्टेनोग्राफर आणि मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदांच्या आपण PDF अपलोड केलेले आहे. त्याचप्रमाणे उद्या विद्यार्थी मित्रांनो, वाहन चालक या पदाची सुद्धा आपण येथे PDF अपलोड करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण येथे एक एक PDF इन डिटेल समजून घेऊया की किती जागा आहेत आणि किती एक्झाम फी आणि एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, सिलेबस पण आपण इथे बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला क्लर्क या पदाचं बघणार आहोत. तर क्लर्क या पदामध्ये जर बघितलं तर हायकोर्ट बॉम्बे येथे जवळपास 830 जागा आहेत, आणि त्याच्यापैकी 797 जागा भरणार आहेत आणि 200 लोकांची वेटिंग लिस्ट लावणार आहेत. त्याच्यानंतर नागपूरमध्ये जवळपास 166 जागा आहेत, आणि यांच्यामध्ये 159 जागा भरणार आहेत आणि 40 जागांची वेटिंग लिस्ट लावणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे 336 जागांसाठी पदभरती असणार आहे. त्याच्यापैकी 323 जणांना सिलेक्ट करणार आहेत आणि 81 जणांची वेटिंग लिस्ट सुद्धा लावणार आहेत. तर बघा विथ लिमिट काय असणार आहे. फॉर ओपन जर वयवर्ष 18 ते 38 पर्यंत जेही विद्यार्थी असतील त्यांना अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि OBC अदर बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी जर आपल्याला 18 ते 43 वयवर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, क्वालिफिकेशन काय असणार आहे, तर येथे क्वालिफिकेशन ही आपण पदवी म्हणजे जर तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतून झालं असेल आणि तुमच्याकडं इंग्लिश टायपिंग 40चं सर्टिफिकेट असेल, त्याच विद्यार्थ्यांना येथे अर्ज करता येणार आहे. त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढे पाहूया की एक्झामिनेशन कशी असणार आहे. तर जवळपास 90 मार्कांची ही एक्झाम असणार आहे. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या सब्जेक्टसाठी किती मार्क असणार आहेत हे इथं इन डिटेल सांगितलं आहे. मराठीसाठी 10, इंग्लिशसाठी 20, GKसाठी 10, त्याचप्रमाणे रिजनिंगसाठी टोटल 40 प्रश्न असतात. आणि जर आपण बघितलं तर कॉम्प्युटरमध्ये 10 प्रश्न असतात. आणि याचा एक्झाम सिलेबससुद्धा आपण इथे सांगणार आहोत, तो आपण बघून घेऊया की मराठीमध्ये विद्यार्थी मित्रांनो 10 मार्काला काय विचारणार आहेत, इंग्लिशमध्ये हे आपल्याला करायचं आहे स्पेलिंग, ग्रामर. त्याच्यानंतर GKमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हिस्ट्री, जॉग्रफी, त्याच्यानंतर इंडिया स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारणार आहेत. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर GKमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट यांच्या रिलेटेड, आणि अर्थमॅटिकमध्ये बघितलं तर ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲव्हरेज, पर्सेंटेज असे सोपे सोपे प्रश्न असतात. त्याच्यानंतर कॉम्प्युटरमध्ये कॉम्प्युटर रिलेटेड 10 प्रश्न आपल्याला विचारण्यात येणार आहे. परंतु मला सांगू इच्छितो की ही स्क्रीनिंग टेस्ट 90 मार्कांची जी असणार आहे ती कॉम्प्युटर ऑनलाईन बेस स्वरूपात नसून ती ऑफलाईन स्वरूपात होणार आहे. आणि हे सर्व 90 प्रश्न आपल्याला फक्त इंग्लिश या लँग्वेजमध्ये येणार आहेत. फक्त मराठीचे 10 प्रश्न हे आपल्याला मराठीमध्ये आणि उर्वरित 80 प्रश्न हे इंग्लिशमध्ये येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनिंग टेस्टमध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांना टायपिंग टेस्टसुद्धा द्यावी लागणार आहे. ती टायपिंग टेस्ट 20 मार्काची असणार आहे आणि त्याच्यामध्ये मिनिमम आपल्याला 10 मार्काची पासिंग असणार आहे. त्यानंतर आपल्याला 40 मार्काचा इंटरव्ह्यू होतो, आणि हे सर्व मार्क टोटल करून आपल्याला फायनल आपला अंतिम रिझल्ट लागतो आणि त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अर्ज कसं करायचा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे त्यांनी लिंक दिलेली आहेत. bombayhighcourt.nic.in ही जर तुम्ही गुगलला टाकलं तर त्यांची ऑफिशियल वेबसाईट येईल आणि तेथे तुम्ही अर्ज करू शकता. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन अर्ज कसं सादर करायचं हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत, आणि ज्या विद्यार्थ्यांना अर्ज सादर करताना अडथळा येतो त्यांचे सुद्धा आपण भरून देणार आहोत.
विद्यार्थी मित्रांनो एक्झाम फी किती असणार आहे तर 1000 रुपये ही ओपनसाठी एक्झाम फी असणार आहे आणि जे विद्यार्थी कास्टमध्ये येतात त्यांच्यासाठी 900 रुपये ही एक्झाम फी राहणार आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण शिपाई या पदासाठी काय काय रिक्वायरमेंट आहेत, पात्रता काय आहे, एक्झाम कशी होणार आहे ही सर्व माहिती आपण येथे इन डिटेल पाहणार आहोत. त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो जर आपण बघितलं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जवळपास 570 जागा आहेत. त्यांच्यापैकी 547 जागा या भरवायच्या आहेत आणि प्रतीक्षा यादी ही 137 विद्यार्थ्यांची लागणार आहे. त्याच्यानंतर नागपूर खंडपीठामध्ये जवळपास 115 जागा आहेत आणि 110 जागा भरून 28 जागा या वेटिंग लिस्टमध्ये लागणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे 202 जागा आहेत आणि 194 जागा भरवायच्या आहेत आणि 48 जागा या वेटिंग लिस्टमध्ये लावणार आहेत. इथे सांगितलं आहे की दिव्यांगांसाठी राखीव असलेली पदे मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्यानंतर निकट भविष्यात तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की शिपाई हमाल या पदासाठी जर तुम्ही 7वी पास असाल तर तुम्ही येथे अर्ज करू शकता, परंतु त्याची अट काय आहे हा पण हे पुढं सांगितलेलं आहे. त्यानंतर पात्रता काय असणार आहे, खुल्या प्रवर्गासाठी जेही विद्यार्थी 18 ते 38 वय वर्षापर्यंत आहेत त्यांना अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे जे SC ST OBC हे असतील तर त्यांना 18 ते 43 वय वर्षापर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढं पाहूया की उमेदवाराच्या अटी काय असणार आहेत तर तो भारताचा नागरिक असावा, त्याच्याकडे डोमेसाईल असावं, त्याचप्रमाणे त्याच्यावर कोणताही गुन्हेगारी स्वरूपात त्याच्यावर कोणताही खटला नसावा, तो कोणत्याही आरोपामध्ये दोषी नसावा, अशा नॉर्मल अटी आहेत. त्याचप्रमाणे जर ऑनलाईन शुल्क भरण्याची प्रक्रिया काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ओपनसाठी 1000 रुपये आणि कास्टमधील ज्या विद्यार्थी आहेत त्यांना 900 रुपये ऑनलाईन पद्धतीने आपल्याला परीक्षा फी भरवायची आहे. त्याचप्रमाणे अर्ज करण्यासाठी याची सुद्धा लिंक तीच असणार आहे bombay-high-court.nic. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत अर्ज सादर करायचा आहे तर जवळपास 15 डिसेंबरपासून अर्जाला सुरुवात होणार आहे आणि 5 जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला अर्ज सादर करता येणार आहे. माझ्या अंदाजानुसार जर आपण बघितलं तर 5 तारखेच्या नंतर आपल्याला जवळपास 12 तारखेपर्यंत डेट एक्सटेंड होऊ शकते. परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याच्यावर भरोसा नका ठेवू की डेट एक्सटेंड होईलच का. जर 5 जानेवारीपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांचे जर अर्ज आले तर ती डेट एक्सटेंड होणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर म्हणजे 5 तारखेच्या आधीच फॉर्म भरून घ्या. जर तुम्हाला काही फॉर्म भरण्यामध्ये अडथळा येत असेल तर आपण व्हिडिओच्या शेवटी परत तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा देणार आहोत आणि आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्मसुद्धा भरून देणार आहोत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण शिपाई या पदासाठी परीक्षा कशी असणार आहे, जसं आपण बघितलं की क्लर्कमध्ये 90 मार्कांची ऑफलाईन पेपर होणार आहेत तर याच्यामध्ये तसं नाही आहे. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 30 मार्कांची लेखी परीक्षा होणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला मिनिमम 15 मार्क जर पडले तर आपण येथे पास होतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो या 30 पैकी जर आपल्याला पास व्हायचं असेल आणि पुढील शारीरिक क्षमता आणि मुलाखतसाठी जर आपल्याला पुढील प्रोसेससाठी पास व्हायचं असेल तर जवळपास आपल्याला मागील वर्षी 22 मार्कांचा कट ऑफ लागलेला होता. तोच क्लर्कमध्ये जर आपण बघितलं तर 52 ते 57 असा आय गेस काहीतरी कट ऑफ लागला होता. मी तुम्हाला तो कमेंट बॉक्समध्ये सांगेलच. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो जेही विद्यार्थी लेखीमध्ये पास होतील त्यांना पुढील शारीरिक क्षमतेसाठी 10 गुणांची ती शारीरिक क्षमता होणार आहे. त्याच्यानंतर 10 मार्कांची मुलाखतसुद्धा होणार आहे. त्याचप्रमाणे सांगू इच्छितो की जर तुम्हाला मागील वर्षाचे कसे पेपर आले होते आणि ते पेपरांची काठिण्य पातळी काय होती हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करून तसं सांगा. त्याप्रमाणे आपण पुढील व्हिडिओमध्ये मागील वर्षी कसे प्रश्न विचारलेले होते यासाठी आपण एक व्हिडिओ बनवूया. त्याच्यामुळे तुम्हालाही अंदाज येईल की आपल्याला अभ्यास कशाप्रमाणे करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. शिपाई या पदासाठी आपल्याला सांगितलं आहे की 7वी जे पास असणार आहेत त्यांना शिपाई या पदासाठी बसता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की तुम्हाला 7वीचं जे गुणशीट आहे म्हणजे 7वीची जी मार्कशीट आहे ते नमूद करणे अनिवार्य आहे. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आमचं 7वीचं मार्कशीट हरवलेलं आहे तर आम्ही काय करायचं, आम्ही अर्ज भरू शकतो का, की आम्ही जर अर्ज भरला तर आमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो का. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जर अर्ज रिजेक्ट जर व्हायचं नसेल तर तुम्हाला काय करायचं असेल, जर तुमच्याकडे 7वीचं मार्कशीट नसेल तर तुम्हाला 8वी 9वी 10वी किंवा 12वी यांच्यापैकी तुम्हाला कोणतेही सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. म्हणजे जर बऱ्याच विद्यार्थ्यांकडे 10वी आणि 12वीचं मार्कशीट असतं तर तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. त्याचप्रमाणे तेथे जर तुम्हाला ऑप्शन दिसेल की तुमच्याकडे 7वीची मार्कशीट आहे का तर तिथे तुम्हाला नो करायचं आहे आणि इथं दिलं आहे की तुम्हाला 100 पैकी 50 गुण प्राप्त म्हणजे 50% अशी तुम्हाला तिथे नोंद होणार आहे जर तुम्ही नो केलं तर. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. जर तुमच्याकडे 7वीचं मार्कशीट नसेल तरी तुम्ही अर्जासाठी पात्र राहणार आहेत. फक्त एवढंच आहे
की जर विद्यार्थ्यांकडे 7वीच्या उच्च अर्हता प्रमाणपत्र नसेल, त्याचप्रमाणे जर विद्यार्थी 7वीचे गुणपत्रकही नसेल, तर त्या विद्यार्थ्याचा अर्ज रद्द होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं काय सांगितलं आहे, जर एखादा विद्यार्थी असेल तो फक्त 7वीपर्यंत शिकलेला आहे आणि तो 8वी 9वी 10वी हे वर्ग शिकलेला नाही आहे आणि याच्याकडे जर 7वीचा सुद्धा रिझल्ट नसेल, तर असा अर्ज रद्द होणार आहे. परंतु जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 10वी 12वीपर्यंत शिकलेला असेल आणि जर तुमच्याकडं 7वीचं मार्कशीट नसेल, तर तुम्हाला 10वी आणि 12वीचं जर तुम्ही मार्कशीट अपलोड केलं तर तुमचा अर्ज सिलेक्ट होणार आहे, तो रद्द. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण स्टेनोग्राफीची आणि उद्या मी वाहन चालक यांची सुद्धा PDF अपलोड करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्याही पदांसाठी अर्ज करणार आहेत ते आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, म्हणजे किती विद्यार्थी कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहेत हे आपल्याला अंदाज येईल. त्याचप्रमाणे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मागील वर्षाचे PYQ कसे असतात, मागील प्रश्नपत्रिका जर पाहायची असतील, तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करून सांगा आणि नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अर्ज कसा सादर करायचा आहे हे तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे पुन्हा सांगू इच्छितो की हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की येणाऱ्या ज्या पदभरती असतात आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या ज्या काही अपडेट असणार आहेत त्या आपण येथेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हॉट्सअप नंबरसुद्धा देणार आहोत. तर बघा, हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील आणि जर तुम्हाला अर्ज भरवायचा असेल तर आपल्याला व्हॉट्सअपला तुम्ही नक्कीच मेसेज करून विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.